नमस्कार मित्रांनो, मी जया आणि माझ्या साध्या आणि आनंदी आयुष्यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा, आत्ता नुकतीच होळी झाली आणि ह्या होळीमध्ये बऱ्याच लोकांनी कलर खेळले असतील. बऱ्याच महिला होत्या, मुली होत्या, त्यामध्ये बऱ्याच मुली. आणि असे किती विचित्र विचित्र जे व्हिडिओ आहे ते आपण सोशल मीडियावरती बघितले. आणि याच्यामध्ये असं इतकं घाणेरडापणा दिसत होता त्या कलर खेळण्यामध्ये. म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं का त्याला कुठेतरी गालबोट लागते त्या आपल्या जो सण आहे त्याला. म्हणजे ती होळी खेळण्याची त्यांची पद्धत, त्यांचे ते सगळंच चुकीचं होतं. म्हणजे कुठंतरी एकमेकांना पाण्यामध्ये बुडवणं, खास तर पुरुष जाती जी आहे ती महिलांना घेऊन पाण्यामध्ये लोळवते किंवा मग कसा तरी विचित्र असा कलर लावते. तर ही गोष्ट तर मला बिलकुल आवडत नाही. रंग खेळायचा तर सुखा जो रंग आहे तो तुम्ही लावा, त्यामध्ये चांगलं चांगलं वाटतं देखील ते, आणि निघून पण जातो तो तेवढा इझिली. पण ही होळी खेळण्याची पद्धत खरंच मला अजिबात नाही आवडली. आणि सोशल मीडियावरती आता कसं व्हिडिओ व्हायरल होतात, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येकजण तो क्षण जो आहे तो लगेच कॅच करतो. किंवा दोघं तिघं जर हे होळी खेळत असतील किंवा लांबूनही एखादी व्यक्तीला असं वाटलं का अरे इथं काय चाललं आहे, तर हे लगेच आपण कॅप्चर करून घेऊया, तर लगेच मोबाईल खिशातून काढला जातो आणि लगेच त्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा अशा मस्तपैकी अशा अशा फोकस केल्या जाते, त्याच्यावरती असा फोकस केला जातो. तर ह्या गोष्टी ज्या आहे मला असं वाटतं चुकीच्या आहे. आणि बघा आता हल्ली तर आहे, थोडीशी काहीतरी कुठेही घटना घडली का लगेच मोबाईल खिशातून काढायचा आणि तो क्षण टिपायचा. आणि जर त्यांच्याकडे इंस्टाग्राम आय डी असेल किंवा यूट्यूब असेल किंवा फेसबुक असेल तर त्याच्यावरती लगेच अपलोड करून द्यायचा. मग असा विचार केला जात नाही का ही महिला आहे का हा पुरुष आहे का यांची प्रतिमा खराब होते, किंवा कोणी पत्रकार असू दे किंवा सामान्य माणूस असू दे, या गोष्टी सर्रास होतात. का होतात तर यांच्याकडे आलेला आहे मोबाईल आणि ह्या मोबाईलला आहे एक कॅमेरा. आणि हा कॅमेरा काढला बाहेर का अख्खं जग त्यांना टिपता येते आणि कुठेही त्यांना तो जे आहे व्हिडिओ जे आहे ते पोस्ट करता येतात, सेंड करता येतात. एवढंच आहे फक्त. सामान्य माणूस कुठे चुकला तर तो कैचीत पटकन पकडला जातो, किंवा मग सामान्य माणूस जो आहे काही भीतीमुळे तो थोडासा मागे राहतो. हेच आहे. व्हिडिओ खूप छान होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ऑफकोर्स माझं चॅनल नवीन आहे, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच आहात, तर पुढे व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. आता मी संध्याकाळचे वाजलेले 4, तर 4 वाजता मी चहा ठेवते. आयुष आहे, अक्षत आहे, आमच्या तिघांसाठी चहा ठेवते. आदिती अजून आली नाही आहे, बाबा त्यांच्या गावाला गेले तर येतीलच. चहा ठेवते. चहा मारत बनवत बनवत आपण गप्पा देखील मारूया. तर तुमच्या इकडं कशी होळी गेली, तुम्ही होळीला काय केलं याविषयी मला सविस्तर तुम्ही माहिती सांगू शकता, किंवा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही माझे व्हिडिओ जे आहे ते कुठून बघत आहे ते देखील मला तुम्ही सांगू. दिवसभराचं शूट करायला कधी वेळ मिळतो तर कधी वेळ मिळत नाही, परंतु मला तुमच्याशी गप्पा मारायला, मला तुमच्याशी बोलायला खूप जास्त आवडतं. आणि संध्याकाळी 4 वाजले होते आणि नेमकं दिवसभर सगळं काम आवरून झालं का मला आठवण येते का रे मला यूट्यूबवरती ब्लॉग बनवायचा होता, मी विसरून गेले, किंवा आज दिवसभरामध्ये काय घडलं हे मला शेअर करायचं राहून गेलं. कारण ना सवय नाही आहे कॅमेऱ्याची, किंवा सतत पटकन असं कॅमेरा ऑन करून आणि सगळ्या गोष्टी दाखवणं, पटकन कॅच करणं आता अजून थोडं जमत नाही आहे, पण ते जमेल मी नक्कीच. तर या ठिकाणी मी चहा बनवत होती, सर्वांसाठी चहा बनवत होती. आयुष अक्षत आहे आज घरी आणि चहा ठेवायचं काम चालू होतं माझं. थायरॉईड असल्यामुळे माझं वजन जे आहे ते कमी होत नाही. दिवसभर मी काय खाते हे तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करते आणि काही काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं पण आहे. तरी देखील ह्या गोष्टी मी खाते म्हणून तरी मला असं वाटते माझी स्किन जी आहे ती थोडी तरी चांगली आहे. नाहीतर जर मी असं
आभार साभार खाल्लं असतं तर अजूनच तब्येत कशी तरी झाली असती आणि गाल पण विचित्र दिसले असते आणि चेहरा पण विचित्र दिसला असता. मला असं वाटतं स्किन खराब झाली असती वगैरे असं. मला तर आता या थायरॉइड ठिकाणी आहे मी आणि काय सांगते ते थायरॉइडमुळे लक्षपूर्वक पूर्ण माझे ऐका तुम्ही. केस जे आहे ते पूर्ण गेले होते. आज मी तुम्हाला असं काही सिक्रेट सांगणार आहे ज्यामुळे माझे केस खूप छान झाले. माझे जे केस आहे पूर्ण त्यांना काहीच चमक नव्हती, काही म्हणजे काहीच चमक नव्हती, एकदम विचित्र असे केस दिसायचे. मला असं वाटायचं हे केसांचं करू काय आणि याच्यामध्ये मला असं वाटायचं ते शायनी पण दिसत नाही, थोडे थोडे व्हाईट झाले ऑफकोर्स, पण काय हरकत नाही आहे. पण ते केस तर पाहिजे ना, ते केस पाहिजे. केस वाढत नव्हते माझे, अजिबात वाढत नव्हते. पण मी तुम्हाला दाखवते माझे केस जे आहे ते किती छान पद्धतीने काही महिन्यातच वाढलेले आहे. हे केस जे आहे ते तुम्ही बघू शकता. हे बघा, हे जे माझे केस आहे हे माझे थायरॉईडमुळे खूप माझे केस गळाले होते आणि माझ्या केसांची तुम्ही शाईन बघू शकता. आता मी अंधारात उभी आहे, पाठीमागे माझा लाईट आहे, परंतु इथे नाही आहे. असता तर चांगलं झालं असतं, तुम्हाला अजून छान माझे केस दिसले असते. तुम्ही बघू शकता माझे केस बघा, त्यांची शाईन बघा किती आहे. ऑलरेडी एवढे छान हे केस झालेले आहे ना, तर हे अजून आता मी विंचरलेले देखील नाही आहे तरी देखील खूप छान दिसतात ते बघा. आणि हे जे केस आहे ना, हे केस मी स्वतः बनवते आणि ह्या तेलाने मी माझ्या केसांची मॉलिश करते आणि माझे केस तुम्ही बघू शकता किती छान आहे, किती मस्त आहे, बघू शकता तुम्ही. थायरॉईडमुळे केस खूप गळतात आणि तुमचे जर थायरॉईडमुळे गळत असतील केस किंवा काही ऑप्शन असू दे केस गळायसाठी, तुम्ही हे अशा पद्धतीने तेल लावा. हे बघा, हे इथे पूर्ण टक्कल पडलं होतं मला पूर्ण, परंतु आता हे केस जे आहे ते खूप छान आहे बघा. थोडंसं एक व्हाईट झाले पण काय हरकत नाही. हे बघा किती छान झाले केस बघा तुम्ही. पुढचेच व्हाईट झालेले, पाठीमागे व्हाईट नाही पण शायनी एकदम सुंदर असे केस झाले माझे, एकदम मस्त आहे की नाही कमाल. तुम्हाला हे तेल हवं आहे का मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मला तेल हवं असेल तर मी तुम्हाला पाठवून देते.